करत राहिलं आणि राजकारणातले सगळ्यात मोठे इन्फ्लुएन्सर असलेले राज ठाकरे यांच्याबद्दल काही सवाल निर्माण करणारी ही निवडणूक आहे। संघटनात्मक कमजोरी पुन्हा एकदा उघड झाली का हा प्रश्न आहे। राज ठाकरेंचं जेवढं कौतुक झालं तेवढं कुठल्याही राजकारण्याचं त्याच्या भाषणाचं कौतुक झालेलं नाहीये, पण मतामध्ये ते परावर्तित ठीक आहे। आता जेवढी त्यांना जागा मिळालेल्या आहेत त्या शून्यातून होत्या, पण पर्याय म्हणून त्यांना स्वीकारलं जात नाहीये का? अजूनही त्यांच्याबद्दलचा तो जो मेसेज आहे तो लोकांमध्ये जात नाही की पर्याय म्हणून आपण त्यांना स्वीकारावा। अडचण काय? राज ठाकरेंच्या भाषणांचा फायदा नेहमी इतरांनाच का होतो? कधी भाजपला होतो, कधी शिवसेनेला होतो, आता यावेळेस उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षाला झालेला आहे हा प्रश्न सुद्धा आहे। मनसे अजूनही आंदोलनाचा पक्ष म्हणून त्याची ती ओळख काय? सत्ताधारी पक्ष अशा प्रकारची जी प्रतिमा आहे ती मनसेची का निर्माण होऊ शकत नाहीये? भूमिकांमधला गोंधळ मतदारांना गोंधळात टाकतोय का? सातत्यानं वेगवेगळ्या भूमिका घेणं हे राजकीयदृष्ट्या त्यांना मारक ठरतंय का? असे अनेक प्रश्न आज या सगळ्या आकड्यांच्या नंतर निर्माण होत आहेत आणि त्याच सगळ्याबद्दल आपण बोलणार आहोत। तर मुरलीधर मोहोळ आपल्या सोबत आहेत, मंत्री, भाजपचे नेते। आपण थेट त्यांच्याकडे जाऊया। मुरली भाऊ, आवाज येतोय? हो, येतोय। अभिनंदन वस्तादाला चितपट केल्याच्या बद्दल, पण ही लढाई किती अवघड होती? नाही, खूप खूप धन्यवाद। तुमच्या माध्यमातून सर्वप्रथम मी पुणेकर जनतेला मनापासून धन्यवाद देईन की पुन्हा एकदा विश्वास त्यांनी आमच्यावरती व्यक्त केलाय। लढाई पहिल्या दिवसापासून मी सांगत होतो की लढाई आम्हाला अवघड नाही। जी काही समोरच्या लोकांकडनं ज्या पद्धतीने त्याचं चित्र निर्माण केलं गेलं, नकारात्मक पद्धतीनं जे काही राजकारण केलं गेलं, मला असं वाटतं पुणेकरांनी ते धडा शिकवलाय। पहिल्या दिवसापासून मला विश्वास होता की पुणेकरांचं जे काही म्हणणं आहे, पुणेकर हे खूप विचारी आहेत, पुणेकर सुज्ञ आहेत, ते विकासाला, विचाराला आणि प्रगतीला मत देतात। हे मी अनुभवलंय मागच्या अनेक निवडणुकांमध्ये। त्यामुळे मला विश्वास याही निवडणुकीमध्ये होता की नक्की पुण्यामध्ये आम्ही जिंकणार आहोत, पुणेकर आम्हाला समर्थन देणार आहेत। पण तुमच्या विरोधात जिंकून येण्यासाठी दोन पवार एकत्र आले, तुम्हाला काय वाटतं? दोघांनी एकत्र येऊन सुद्धा तुम्हाला ते धक्का देऊ शकले नाहीत, चुकलं कुठं त्यांचं? नाही, मला वाटतं की ते एकत्र आले एक कुटुंब म्हणून तर आनंद आहे आपल्याला, पण राजकारणासाठी एकत्र जेव्हा येतात तेव्हा शेवटी निवडणुकीमध्ये कुठलेही भावनिक विषय चालत नाही। तो संदर्भ कुठेही निवडणुकीमध्ये लागू होत नाही, कारण जी व्यक्ती मतदान करायला जाईल ती मतदान करण्यापूर्वी तिने विचार हा केलेला असतो की मी हे बटन दाबल्यानंतर मला काय अपेक्षित आहे, मला काय हवंय, माझा लोकप्रतिनिधी म्हणून मी एका पक्षाला, एका उमेदवाराला मत देणार आहे, तर मला त्यांच्याकडनं काय हवंय। तर पुणेकर तर नेहमी हेच करतात। तेव्हा मला असं वाटतं की या सगळ्यातनं शेवटी विकास, प्रगती आणि भविष्य याच्यावरती विचार होतो। त्यामुळे भावनिक दृष्ट्या इथे दोन पवार एकत्र आले, मुंबईत दोन ठाकरे बंधू एकत्र आले, तर त्याचा निवडणुकीच्या निकालावरती काही परिणाम झाला नाही। त्याचं कारण आहे की कुठे भावनिक पद्धतीने निवडणूक होत नाही। निवडणूक ही कामावरती, विकासावरती आणि प्रगतीवरतीच होते। पण अजित पवारांनी तुम्हाला चितपट करण्यासाठी ज्या प्रकारच्या घोषणांचा पाऊस पाडलेला होता, म्हणजे आता काय काय राहिले, फक्त फ्रीचं एवढंच विचारायचं राहिलं होतं, तुम्हाला वाटतं लोकांना ते पटलेलं नाहीये? मला वाटतं त्यांनी ती घोषणा करून खूप चांगलं काम केलं। उलट मुळात पहिली जी घोषणा आहे त्या घोषणेनुसार हे नक्की पटलं पुणेकरांना की हे काही सत्तेत येऊ शकत नाहीत, जे सत्तेत येणार नाहीत तेच अशा पद्धतीच्या घोषणा करू शकतात, हे सिद्ध झालं। याचा अर्थ निवडणूक तिथेच संपली होती। मला असं वाटतं शेवटी याला एक प्रक्रिया असतात, याला एक पद्धत आहे, आणि म्हणून काम कोणी केलं हे पुणेकरांनी पाहिलंय। 2017ला यांना पुणेकरांनी नाकारलं, त्या काळातलं यांनी पुण्यासाठी जो व्हिजन आहे, दूरदृष्टी आहे, ती कुठंच दिसली नाही। आणि पुण्यामध्ये ज्या काळात सत्ता होती त्या काळात भ्रष्टाचार झाला, यांची काही लोक जेलमध्ये गेली सत्ताधारी, हे पुणेकरांनी पाहिले। त्यामुळे 2017 ते आता 2026 या काळात असं यांनी काय केलं की पुणेकर पुन्हा यांना सत्तेत आणतील, आणि असं भारतीय जनता पार्टीने काय वाईट काम केलंय? उलट आम्ही माननीय मोदीजींच्या नेतृत्वात, माननीय देवेंजींच्या नेतृत्वात आणि महापालिकेत केलेले 5 वर्षाच्या ट्रिपल इंजिनच्या सरकारच्या काळात पुण्यामध्ये खूप काम आम्ही केलं, जे पुणेकरांनी पाहिलंय। आज पुण्यामध्ये 2 लाख पुणेकर मेट्रोने प्रवास करतात, हे मोदीजींच्या गव्हर्नमेंटने दिलेली आम्हाला काम आहे, पुण्याला दिलेलं आहे। नद्यांचे प्रकल्प चालू आहेत, उड्डाणपुलाची कामं चालू आहेत, NHAची कामं। मला असं वाटतं पुणेकरांनी विकास पाहिला आणि विचार पाहिला, आणि भविष्य हे फक्त आणि फक्त मोदीजींच्या नेतृत्वात, देवेंजींच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टीमध्ये पुण्याचं भविष्य पुणेकरांना दिसतं। त्याच्यावरती पुणेकरांनी आम्हाला साथ दिली।
मुरलीभाऊ, आता विद्याताई आहे, तुम्ही जी मांडणी केली ती कदाचित त्यांना थोडीशी आवडली नाही. मला फक्त एक त्यांची कमेंट घेऊया, त्यांचं म्हणणं काय, मी येतो तुमच्याकडे. विद्याताई, काय खटकलं तुम्हाला? तुम्ही विकास जे करता ते विकास खऱ्या अर्थाने कोणी केला असेल तर शरद पवार साहेब असतील, अजितदादा असतील, सुप्रियाताई सुळे यांनी केलेला आहे. पण आज तुम्हाला जे यश मिळाले ते RSSने तिथे जे घराघरामध्ये जाऊन जे काय प्रचार केलेला आहे त्याचं तुमचं यश आहे, विकासाचं नाही. विकास जर तुम्ही म्हणत असाल तर शरद पवार साहेब असताना मुंबईत सुद्धा आज आम्हाला राष्ट्रवादीला जर चांगल्या सीट्स नाही मिळत आहे, पण खऱ्या अर्थाने विकास कोणी केला असेल तर शरद पवार मुख्यमंत्री असताना नवी मुंबई ही शरद पवारांच्या विकासाची की मुंबईची लोकसंख्या वाढते म्हणून नवीन मुंबईमध्ये BKCचा जो विकास झाला आहे तो शरद पवार साहेबांनी केलेला आहे. मग कृषी असो, खेळ असो, क्रिकेट असो, कबड्डी असो, अजितदादा असतील, शरद पवार असतील, यांच्या एवढा विकास आज तुम्ही विकासाचं जे नाव घेतायत आणि तुमचा विकास हा झोपडपट्ट्यांपर्यंत पोहोचलेला नाही. विकासाचा एक किरणही तिथे पोहोचलेला नाही. अर्ध्या मी मुंबईमध्ये विचारतो. विकासाचा प्रकाश पोहोचलेला नाहीये. पुण्यात पण तीच परिस्थिती आहे. विद्याताईंनी पुण्यात यावं. मी पुण्यात त्यांना झालेला विकास दाखवतो. जर तुम्ही म्हणताय की ज्या व्यक्तींनी पुण्याचा विकास केला तर पुणेकरांनी त्यांना का नाकारलं? हे बघा, प्रचार करणं वेगळा भाग आहे, पण लोकांचं समर्थन प्राप्त करणं हे शेवटी विकासावरतीच जातं. इतकं नकारात्मक राजकारण यांनी निवडणुकीच्या काळामध्ये केलं, शेवटी पुणेकरांना नाही आवडलं. आणि विद्याताईंना म्हणा आम्ही विकास नसता केला तर आम्हाला लागोपाठ 2017ची महापालिका, 2019ची विधानसभा लोकसभा, 2024ची विधानसभा लोकसभा आणि आताची महापालिका, इतकं लागोपाठ आम्हाला प्रचंड समर्थन पुणेकरांनी दिलं नसतं. ते फक्त विकासाच्या मुद्द्यावरती आम्हाला समर्थन करतात. स्वबळावर निवडणूक लढवणं अजित पवारांची चूक होती का? मला विचारलात की ताईंना? हा, तुम्हाला नाही, मला वाटलं त्या पक्षाचे आहेत म्हणून स्वाभाविकपणे तुम्ही त्यांना विचारला असावं, पण हे मी सांगू शकत नाही. हे शेवटी दादांनी किंवा पक्षांनी त्यांच्या काय निर्णय घ्यावा हा त्यांचा विषय आहे. त्यामुळे मी काही त्यांनी चूक केलं का बरोबर हे मी नाही म्हणू शकत. मी सगळे माझ्या पक्षाने ठरवलं स्वतंत्रपणे निवडणूक लढायची, आम्ही निवडणूक लढलो. हा, मुरलीधर मोहोळ, आपल्याला एक आणखी प्रश्न विचारायचा आहे की दादांना ज्या पद्धतीनं पिंपरीमधनं उत्तरं आली, तिथेही एक पैलवान गडी होते, पुण्यामध्ये सुद्धा तुम्ही स्वतः पैलवान आहात, पण त्या भाषेत त्या पद्धतीनं उत्तरं तुम्ही दिली नाहीत. पुणे सुसंस्कृत शहर आहे, त्याची ती जी एक शालीनता तुम्ही बाळगली, तुम्हाला आता असं वाटतं का की पूर्णपणे पुणे आणि पुणे शहराचा एक प्रकारे कारभारी म्हणून तुमची आता तिथे ओळख निर्माण झालेली आहे आणि त्याचा हे फलित आहे? बघा, दोन वेगळे मुद्दे आता मंदारजींनी विचारलं. मला असं वाटतं की आमच्याकडे एक सामूहिक नेतृत्वाची प्रक्रिया असते. त्यामुळे मी स्वतः काय केलं असं मी म्हणणार नाही. पार्टी म्हणून, पक्ष म्हणून सगळ्यांनी मिळून केलं. देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळ्यांनी एक सामूहिकरित्या पुण्यामध्ये काम केलं. त्यामुळे हा विजय मला असं वाटतं की कार्यकर्त्यांचा एकत्रित केलेल्या कामाचा परिणाम आहे. दुसरं, मला असं वाटतं समोरनं माझ्यावरती खूप खालच्या स्तरावरती टीका करण्यात आली. स्वतः पालकमंत्री अनेक वेळाला मला त्यांनी आव्हान दिलं की अमुक निलेश गायवळ सारखा गुन्हेगार यांनी पळवला. तर मी त्यांना सांगितलं होतं, आजही माझं म्हणणं आहे, उद्याही असेल, की एका व्यासपीठावरती दादा आपण या, तुम्ही जर सिद्ध केलं की निलेश गायवळ हा मुरलीधर मोहोळमुळे गेला असेल, विदेशात जायची त्याला मध्ये, तर मी राजकारण त्या क्षणाला सोडीन. अन्यथा जर तुम्ही हे सिद्ध नाही करू शकले तर तुम्ही सोडणार का, हे मी त्यांना आजही सांगतो. त्यामुळे मला असं वाटतं की त्यांच्या सोशल मीडियाचे हँडल्स तुम्ही आजही चेक करा. कोणी पण इतक्या खालच्या स्तरावरती याच्या माध्यमातून व्हिडिओज केले गेले, क्रिएटिव्ह केले गेले. मला असं वाटतं लोकांना निवडणुकीला हे आवडत नाही, तुम्ही काय केलंय आणि तुम्ही काय करणार याच्यावरती लोक तुम्हाला मतदान करतात. जेव्हा एखादा मतदार मत द्यायला जातो तेव्हा त्यांनी विचार केलेला असतो की बाबा मी मत का देतोय, तर मत मी विकासाला, विचाराला आणि प्रगतीला देतोय. मी भांडणांना किंवा कोण काय भारी डायलॉग मारतो याला मी देत नाही. म्हणून मला असं वाटतं पुणेकर जनता यांनी नेहमी पुणेकरांनी दाखवून दिलं की आम्ही विकासासोबत आहोत, आम्ही मोदीजींच्या सोबत आहोत, फडणवीस यांच्या सोबत आहोत.